दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आमदार सुनील शेळके यांनी एक मोठं विधान केलंय। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे असं विधान सुनील शेळकेंनी केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगलेल्या आहेत। पक्ष मोठा झाला तर आम्हाला आनंदच होईल। सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करा आणि दोन्ही पक्ष त्यांचं विलिनीकरण झालं तर आम्हाला आनंदच होईल असं देखील विधान सुनील शेळके यांनी केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून चर्चा सुरू झालेली आहे। पक्ष मोठा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मोठा झाला तर आम्हाला आनंदच होईल असं देखील सूचक वक्तव्य सुनील शेळके यांनी केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करा, पक्ष मोठा झाला तर आम्हाला आनंदच आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, गेल्या काही दिवसांपासून काहीसा खंड या चर्चांना पडला होता, मात्र आता सुनील शेळके यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होऊ शकतात। निश्चितच आपण पाहायला गेलं तर अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांची चर्चा झाली त्याचं देखील आमदार सुनील शेळके जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सुनेत्रा पवार जे आहेत त्या दादांच्या उत्तराधिकारी आहेत म्हणून त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायलाच हवा आणि ती भूमिका जी आहे ती वरिष्ठ नेत्यांनी पार पडावी असं देखील आमदार सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। तर सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं देखील सूचक वक्तव्य जे आहे ते आमदार सुनील शेळके यांच्याकडून करण्यात आले। त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना जे आहे ते उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच त्यामुळे आता नव्याने या चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। विलिनीकरणासंदर्भात सुनील शेळके यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र यावं, पक्ष मोठा झाला तर आम्हाला देखील आनंदच आहे असं देखील सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। विलिनीकरणासंदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करा, पक्ष मोठा झाला तर आम्हाला आनंदच आहे असं देखील सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अजितदादा यांच्या अपघाती दुःखद निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात चर्चांना वेग आला होता, मात्र काहीसा खंड मधल्या काळात या चर्चांना ब्रेक लागल्याचं आपण बघितलं होतं, कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली होती। मात्र आता त्यामध्येच सुनील शेळके यांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे। त्यामुळं अद्यापही विलिनीकरणासंदर्भातल्या काही चर्चा दोन्ही पक्षांमध्ये सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहता येतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देखील अनेक नेत्यांनी या संदर्भात सुरुवातीला सकारात्मक भूमिका घेतलेली होती। अजित पवारांचीच तशी इच्छा होती असं देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातल्या नेत्यांनी विलिनीकरणासंदर्भात तितकीशी आक्रमक आणि संयमी सकारात्मक भूमिका घेतलेली नव्हती, त्यामुळे या चर्चांना ब्रेक लागला होता। आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झालेल्या आहेत। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। बाकी जे प्रमुख मंडळी आहेत त्यांनी त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही।